ची चाहूल लागते. तसेच गौराई म्हणजे गौरी गणपती, गौरीच्या स्वागतासाठीही बायका खूप छान नटून सटून तयार असतात. गौरी गणपती हा अवघ्या महाराष्ट्राचा लाडका सण. मखरात गणपती बसले की गौरी आगमनाची तयारी सुरू होते, कारण गणरायानंतर जणू आपली लाडाची लेक घरी येणार असते. गौरीच्या साड्या दागिने तर ठरतातच, शिवाय स्वयंपाकासाठी 16 भाज्या, खीर, पुरण, मांडे, घावन आणि बरोबरीने गौराईच्या आवडीच्या फराळाचे रुखवंत मांडले जाते. गौरी येतात त्या अशा चैतन्याचा झरा घेऊन महाराष्ट्रात गौरीचा सण अनेकविध प्रकारांनी साजरा होतो. कुणाकडे खड्यांची गौरी बसते, तर कुणाकडे सजलेल्या उभ्या किंवा बैठ्या गौरी असतात. काही भागात त्या महालक्ष्मी म्हणून आणल्या जातात. रिद्धी सिद्धी, ज्येष्ठा कनिष्ठा अशी नावं आणि मांडायची पद्धत वेगवेगळी असली तरी त्या मागची भावना आणि उत्साह समान असतो. हा सण आपल्याकडे दिवाळी एवढाच किंवा त्याहून मोठा असतो. गौरीच्या जागी जंगी स्वागतासाठी अवघं घर सज्ज होतं. गौरीबरोबर घरातली लक्ष्मीही छान नटते आणि आपल्या गौरीचे कौतुक करायला चार चौघींना बोलावते. मग गौरीच्या आणि पाहुण्यांच्या सरबराईसाठी फराळाचे 4 पदार्थ केले जातात. ते गौरी पुढे सजवून मांडण्याचीही पद्धत अनेक ठिकाणी असते. फराळामध्ये वेगवेगळे लाडू, करंजा, चिवडा, चकली, अनारसे असे अनेकविध पदार्थ केले जातात. त्यांचा व्हिडिओ केलेला आहे मी. दिवाळीच्या सगळ्या फराळाचा व्हिडिओ दिलेला आहे, तो बघा. गौरी किंवा महालक्ष्मी म्हणजे माहेरवाशींना कौतुकाने घरी बोलावण्याचा, त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालण्याचा, नटण्या मुरण्याचा सण. गौरीच्या जेवणाचे ताट किंवा नैवेद्य यात प्रांतवार आणि घराघरातील पद्धतीनुसार थोडाफार फरक पडत असला तरी त्या घरातील लेकींच्या आवडीचे पदार्थ आवर्जून केले जातात. पण आज धावपळीच्या आणि दगदगीच्या काळात हे सगळे पदार्थ घरी करायला एवढ्या सुट्ट्या आणि उसंत असते कुठे. तरीसुद्धा वेळात वेळ काढून बायका सगळा सणवार साजरा करतात, लाडू करंजा करतात. अजूनही ही परंपरा टिकून आहे. पुढे आहे की नाही माहिती नाही, पण आत्तापर्यंत टिकून आहे आणि हौशीने करतात सगळ्या. तुम्हाला फराळ कसा करायचा याचा एक स्पेशल व्हिडिओ दिलेला आहे, तो बघा. दिवाळीचा फराळ, 5 दिवसाची पूजा सगळी दिली. आता हे गौरीचा व्हिडिओ.